Hello and welcome to another lecture of halogen derivatives class 12 chemistry. मागील लेक्चरमध्ये आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही कन्सेप्ट डिस्कस केलेली आहे आणि त्याचे लॅक्टिक ॲसिड आणि 2-क्लोरोब्युटेनची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कशी डिस्कस करायची हे लास्ट लेक्चर्समध्ये आपण स्टडी केलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण अल्काइल हॅलाइड्सच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हॅलाइड्स. जनरली अल्काइल हॅलाइड्स जे आहे हे सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात. सबस्टिट्यूशन याचा अर्थ दिलेल्या सबस्ट्रेटमधील एखादा ॲटम किंवा ग्रुप हा दुसऱ्या ॲटम किंवा दुसऱ्या त्याच्या रिजनमधल्या ॲटम किंवा ग्रुपनं सबस्टिट्यूट केला जातो. त्या रिॲक्शनला म्हणतो आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन. या कोणकोणत्या आहेत हे आता आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर जनरली अल्काइल हॅलाइड्स हे सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात आणि त्यातल्या त्यात ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन फेवर करतात. आणि पहिल्यांदा त्याचं एक एक्झाम्पल आपण पाहूया. रिॲक्शन विथ ॲक्वियस अल्कली. ॲक्वियस अल्कली बरोबर म्हणजेच ॲक्वियस KOH और ॲक्वियस NaOH याच्याबरोबर आपण पहिली रिॲक्शन अल्काइल हॅलाइड्सची पाहू. अल्काइल हॅलाइड्स जनरल रिप्रेझेंटेशन त्याचं आहे R-X, where R stands for alkyl group and X stands for halogen. मग अल्काइल ग्रुप म्हणजे मिथाइल असेल, इथाइल असेल, प्रोपाइल असेल, आयसोप्रोपाइल असेल, एन प्रोपाइल असेल, एन ब्युटाइल असेल, सेकंडरी ब्युटाइल असेल किंवा टर्शरी ब्युटाइल. हा अशा पद्धतीनं आपण कोणताही अल्काइल ग्रुप इथं घेऊ शकतो. आणि हॅलोजन त्याच्यामध्ये क्लोरीन, ब्रोमिन किंवा आयोडीन. तर याची रिॲक्शन आपण एकतर ॲक्वियस KOH किंवा ॲक्वियस NaOH याच्याबरोबर जर केली, दिस इज ॲक्वियस. आपण या रिॲक्शनमध्ये हा अल्काइल हॅलाइड ॲक्वियस KOH किंवा ॲक्वियस NaOH बरोबर बॉईल करणं आवश्यक आहे. बॉईल केल्यानंतर हा सबस्ट्रेट आहे, हा रिएजंट आहे. रिएजंटमधला हा K प्लस पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि OH हा निगेटिव्ह पार्ट आहे. हा OH या अल्काइल हॅलाइडमधल्या निगेटिव्ह पार्टला म्हणजे हॅलोजनला रिप्लेस करतो किंवा सबस्टिट्यूट करतो. म्हणून ही सबस्टिट्यूशनची रिॲक्शन. आणि बाहेर पडलेला हॅलोजन हा पोटॅशियम बरोबर रिॲक्ट होतो आणि पोटॅशियम हॅलाइड तयार होतं आणि आपला प्रोडक्ट मिळतो ROH, दॅट इज अल्कोहोल. ROH दॅट इज अल्कोहोल प्लस KX. मग याच्यामध्ये आपण असंख्य एक्झाम्पल्स याची तयार करू शकतो. एखादं एक्झाम्पल आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल इथाइल ब्रोमाइड घेऊया. CH3 CH2 Br किंवा तुम्ही सिम्पली C2H5 Br सुद्धा म्हणू शकता. दिस इज युअर इथाइल ब्रोमाइड. when it is boiled with aqueous KOH or NaOH. अतिशय सिंपल रिॲक्शन आहे. यातला निगेटिव्ह पार्ट आणि यातला पॉझिटिव्ह पार्ट हे फक्त एक बॉक्स करा. KBr will be removed and Br will be substituted by OH. इथे मिळणार आहे CH3 CH2 OH plus KBr. So ethyl bromide is now converted into ethyl alcohol. म्हणजे आपण अल्काइल हॅलाइड्सला ॲक्वियस अल्कली बरोबर बॉईल केलं तर आपल्याला त्याचे करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स मिळतात. म्हणून आपण स्टेटमेंट करू शकतो, when alkyl halide is boiled with aqueous alkali like KOH or NaOH,
it gives corresponding alcohol. For example, ethyl bromide when boiled with aqueous KOH or NaOH it gives ethyl alcohol. असं आपण आणखी एक्झाम्पल पण तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर समजा आपण आयसोप्रोपाइल ब्रोमाइड घेतला CH3 CH CH3 सेकंड कार्बन एटमला ब्रांच आहे, सो इट इज आयसो. दिस इज आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. क्लोराईड ब्रोमाइड किंवा आयोडाईड काही आपण इथं घेऊ शकतो. वेर इट इज बॉइल्ड विथ, आता अल्कली आपण NaOH कन्सिडर करूया. ॲक्वियस अल्कली दॅट इज NaOH. तर हा सोडियम आणि Br एकत्र येतील आणि ह्या ब्रोमिनची जागा जी आहे ही OH न घेतली जाईल, म्हणजे ब्रोमीन इज सबस्टिट्यूटेड बाय OH, सो दॅट इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो द प्रोडक्ट विल बी CH3 CH CH3. आता ब्रोमीनच्या जागी येणार आहे OH, ओके, प्लस NaBr विल बी रिमूव्ड. सो दिस इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. म्हणजे आपण इथाइल ब्रोमाइड घेतला की इथाइल अल्कोहोल तयार झाला, तसा आयसोप्रोपाइल ब्रोमाइड घेतला की आयसोप्रोपाइल अल्कोहोल तयार होतो. तसं जर तुम्ही टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतला तर करस्पॉन्डिंग अल्कोहोल म्हणजे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल तयार होतो. ओके. आता आपण दुसरी रिॲक्शन पाहूया विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड ही रिॲक्शन व्यवस्थित समजून घ्या. सिल्वर ऑक्साइड म्हणजे आपल्याला माहिती आहे Ag2O, बट इट इज अ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मॉइश्चर त्याच्यामध्ये आहे. मॉइश्चर म्हणजे वॉटर वेपर्स आहे. सो रिॲक्शनमध्ये मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड जर विचारला तर डायरेक्ट आपण Ag2O वापरू शकत नाही, तर तो मॉइस्ट Ag2O आहे. म्हणजे पहिल्यांदा सिल्वर ऑक्साईडची रिॲक्शन मॉइश्चर बरोबर म्हणजे वॉटर बरोबर करणं आवश्यक आहे आणि जो प्रोडक्ट तयार होईल दॅट विल बी पार्टिसिपेटेड इन द रिॲक्शन. सो पहा, सिल्वर ऑक्साइड इट इज मॉइस्ट, देअरफॉर इज रिएक्टेड विथ वॉटर मॉलिक्यूल. तयार काय होईल पहा, 2 सिल्वर आहेत, 2 ऑक्सिजन आहेत, 2 हायड्रोजन आहेत. सो यू विल गेट ट्वाइस AgOH. म्हणजे तुम्हाला मिळतोय सिल्वर हायड्रॉक्साईड. म्हणजे आपल्याला रिॲक्शनमध्ये Ag2O हा डायरेक्ट वापरायचा नाही आहे. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजेच सिल्वर हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्शन कॅरी करायची. त्यामुळे इन जनरल रिॲक्शन आपण लिहू शकतो व्हेन अल्काइल हॅलाइड दॅट इज RX. दिस इज अल्काइल हॅलाइड. व्हेन इट इज रिॲक्टेड विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजेच कोणाबरोबर रिॲक्शन होणार आहे तर AgOH बरोबर. हा AgOH कसा रिॲक्ट झाला तर इथे कशामधून आला आहे तो इथे लिहा. दिस इज मॉइस्ट Ag2O. मॉइस्ट Ag2O म्हणजेच AgOH बरोबर रिॲक्शन जर केली तर अगदी सिंपल आहे. यातला निगेटिव्ह पार्ट यातला पॉझिटिव्ह पार्ट एकत्र आणा. Agx will be removed and halogen will be substituted by OH. त्यामुळे मिळणारा प्रोडक्ट आपल्याला असा असेल, अल्काइल ग्रुप will be attached to OH group plus AgX, that means silver halide with the formation of ROH म्हणजेच अल्कोहोल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो when alkyl halide is reacted with moist silver oxide, that is AgOH, it gives corresponding alcohol. Example, आधी सारखाच आपण तयार करूया. इथाइल क्लोराईड घेतला समजा, अल्काइल हॅलाइडची आपण एक्झाम्पल घेतलं इथाइल क्लोराईड. इथाइल क्लोराईड when reacted with मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड म्हणजे लक्षात ठेवायचं AgOH. AgOH कसा आला तर मॉइस्ट
Ag2O. Okay, now make a box. AgCl will be removed and C2H5OH, that is ethyl alcohol, is formed along with the formation of AgCl. म्हणजे इथं इथाइल क्लोराईडचं रूपांतर इथाइल अल्कोहोल मध्ये झालं. म्हणून आपण म्हणू शकतो when alkyl halide is reacted with moist silver oxide, it gives corresponding alcohol. म्हणजे इथाइल क्लोराईड असेल तर करस्पॉन्डिंग अल्कोहोल इथाइल अल्कोहोलच असणार. तसं आपण टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेऊया. CH3C, CH3, CH3Br. This is your tertiary butyl bromide. When it is reacted with moist silver oxide, that is AgOH, arrow न विसरता लिहायचे, moist Ag2O. Again, this is a substitution reaction. Ag and Br will be removed and Br will be substituted by OH. त्यामुळे मिळणारा प्रोडक्ट आपला असा असेल CH3C, CH3, CH3, OH plus AgBr. So, in tertiary butyl bromide is converted into tertiary butyl alcohol. Okay. Now the third reaction with alcoholic KCl, potassium cyanide. पोटॅशियम सायनाइड बरोबर अल्काइल हॅलाइड कशी रिॲक्ट होतात? तर ज्या वेळेला अल्काइल हॅलाइड्स म्हणजे R-X, दिस इज युअर अल्काइल हॅलाइड, when it is reacted with अल्कोहोलिक KCl, हिटिंग केलं त्यावेळेला हॅलाइड ग्रुप जो आहे हा सायनाइडने रिप्लेस होईल. म्हणजे इथं आपण फक्त एक सिंपल बॉक्स करणं आवश्यक आहे. K and X, that is potassium halide, is removed. So the product will be RCN plus KX. So alkyl halide is converted into alkyl cyanide. Example of pair, for example, ethyl bromide C2H5 Br when reacted with, this is your ethyl bromide when reacted with alcoholic KCl or heated with alcoholic KCl, again this KBr will be removed and bromide group will be substituted by cyanide group. So the product will be C2H5Cl plus KBr, that means ethyl bromide is converted into ethyl cyanide. यासारखीच अल्कोहोलिक KCl मध्ये आपण म्हणू शकतो अल्काइल हॅलाइड when reacted with alcoholic KCl, that is potassium cyanide, corresponding alkyl cyanides will be formed. For example, ethyl bromide when reacted with alcoholic KCl, that is potassium cyanide, it gives ethyl cyanide. मग मिथाइल ब्रोमाइड जर असेल KCl बरोबर रिॲक्ट झाला तर मिथाइल सायनाइड तुम्हाला मिळेल. पण यासारखीच रिॲक्शन आहे सिल्वर सायनाइड बरोबर. आता आपण ती पाहूया. So the fourth reaction is with alcoholic AgCl, that is silver cyanide. Silver KCl आणि AgCl याच्यामध्ये खूप महत्त्वाचा फरक आहे. KCl जो आहे K प्लस आणि Cn मायनस असा डिसोसिएट होतो आणि त्यामुळं कार्बनच्या थ्रू डायरेक्ट ह्या अल्काइल ग्रुपला लिंकेज होते. परंतु AgCl बरोबर ज्यावेळेला आपण रिॲक्शन घेतो त्यावेळेला नायट्रोजनच्या थ्रू सायनाइड ग्रुप हा अल्काइल ग्रुपला अटॅच होतो. त्यामुळं रिॲक्शन कसे असेल पहा. when alkyl halide
that is Rx when it is reacted with AgCN, alcoholic AgCN. ओके, आता याच्यामध्ये अल्काइल हॅलाइड जो आहे हा AgCN बरोबर रिॲक्ट झाला की सिल्वर आणि हा हॅलोजन हे एकत्र येतील, सिल्वर हॅलाइड तयार होईल आणि हा सायनाइड ग्रुप जो आहे हा मात्र अल्काइल ग्रुपला नायट्रोजन थ्रू लिंक होणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा. सो द प्रोडक्ट विल बी RNC. हा सायनाइडच आहे परंतु याचा लिंकेज जो आहे हा नायट्रोजनच्या थ्रू झाला आहे, त्यामुळे याला आयसोसायनाइड असं म्हणतात. त्यामुळे तयार झालेला प्रोडक्ट जो आहे दॅट इज अल्काइल आयसोसायनाइड प्लस Ag and X will together form AgX, that is silver halide. एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आधी सारखंच बघूया, इथाइल ब्रोमाइड when reacted with silver cyanide, अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड बरोबर ज्यावेळेला आपण तो हीट करणार आहोत त्यावेळेला हॅलोजन म्हणजे तिथला ब्रोमीन हा सायनाइड ग्रुपनं परंतु नायट्रोजन थ्रू लिंकेज होते, म्हणजे हा ॲम्बिडेंटेड लिजंट आहे, आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे नायट्रोजन थ्रू लिंकेज होतं. सो इथाइल ब्रोमाइड will be converted into C2H5NC, that is ethyl isocyanide plus EgBr is the side product. म्हणजे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला अल्कोहोलिक ACN बरोबर अल्काइल हॅलाइड्स रिॲक्ट होतात त्याचं रूपांतर करस्पॉन्डिंग अल्काइल सायनाइडमध्ये होतं. पण ज्या वेळेला अल्काइल हॅलाइड्स हे अल्कोहोलिक AgCN बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेला मात्र तयार होणारा प्रोडक्ट जो आहे हा अल्काइल आयसोसायनाइड असणार आहे. अल्काइल आयसोसायनाइड. ओके, नेक्स्ट रिॲक्शन विल बी विथ अल्कोहोलिक अमोनिया, that is NH3. अल्कोहोलिक अमोनिया बरोबर अल्काइल हॅलाइडशी रिॲक्शन केल्यानंतर काय होतं तर आपण पाहूया. अल्काइल हॅलाइड RX, that is alkyl halide, when it is reacted with ammonia, अल्कोहोलिक अमोनिया. लिहिताना अमोनियाचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहा, कारण NH3 मध्ये हायड्रोजन ॲटम जो आहे हा रिप्लेसेबल आहे. त्यामुळे लिहिताना आपण HNH2 असं लिहिलं तर ते पहा H आणि हे 2H 3H झाले, सो इट इज NH3. पण लिहिताना HNH2 असं जर लिहिलं तर आपल्याला रिॲक्शन समजायला सोपं जाईल. ओके, दिस इज अल्कोहोलिक अमोनिया. when alkyl halide is reacted with अल्कोहोलिक अमोनिया तर तयार काय होतं, हीटिंग करतोय आपण तर याच्यामध्ये सेम हॅलोजन विल बी रिप्लेस्ड बाय NH2 ग्रुप, म्हणजे H आणि X हे एकत्र रिमूव्ह होतील. सो द प्रोडक्ट विल बी RNH2 प्लस HX हायड्रोजन हॅलाइड with the formation of primary amine. प्रायमरी अमाइन इथं तयार झालेले आपल्याला दिसतील. आता ही रिॲक्शन जी आहे अमाइन्स ह्या टॉपिकमध्ये पण आपल्याला येणार आहे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स त्यामध्ये पण ती येणार आहे, त्यामुळे इथंच ही लक्षात ठेवा. आता ॲक्च्युली ही रिॲक्शन जर आपण सील्ड कॉपर ट्यूबमध्ये एक्सेस ऑफ अल्काइल हॅलाइड जर वापरला तर त्यावेळेला नंबर ऑफ अमाइन्सचं मिक्सचर आपल्याला मिळतं. त्याच्यामध्ये प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळतं. त्या लेक्चरमध्ये अमाइन्सची मी पुन्हा हे एक्सप्लेन करणारच आहे, परंतु आत्ता तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा याला अमोनॉलिसिसची रिॲक्शन असं म्हणतात. त्यामुळे अल्काइल हॅलाइड when reacted with or heated with alcoholic ammonia it gives corresponding amine, that is a primary amine. For example, आपण अल्काइल ग्रुप
कोणताही घेऊ शकतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथाईल. सो इफ इट इज इथाईल ब्रोमाइड, when it is reacted with ammonia, alcoholic ammonia, so write ammonia as HNH2. Okay, when it is heated, HBr will be removed and bromine will be substituted by NH2 group. So the product will be C2H5NH2 plus HBr. This is ethyl amine, which is a kind of primary amine. Okay. Then the next reaction is with sodium alkoxide. आता याचा पहिल्यांदा आपल्याला जनरल फॉर्म्युला माहिती पाहिजे. सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम that is Na. Alk means alkyl group connected or joined by oxygen. This is sodium alkoxide. General formula आपल्याला NaOR or you can say RON like that. Okay. आता याची रिॲक्शन इथं आपण सोडियम बरोबर इथं अल्काईल ग्रुप कोणताही घेऊ शकतो. म्हणजे जर इथे मिथाईल घेतला तर तयार होईल काय पहा NaOCH3. म्हणजे लिहिताना आपण असं लिहू शकतो CH3ONa. दिस इज सोडियम मिथॉक्साइड. जर अल्काईल ग्रुप इथाईल घेतला C2H5ONa, दॅट इज सोडियम इथॉक्साइड. अशा पद्धतीनं आपण कोणताही सोडियम अल्कॉक्साइड घेऊ शकतो. त्याची रिॲक्शन आपल्याला अल्काईल हॅलाइड, कारण अल्काईल हॅलाइडची आपण प्रॉपर्टीज पाहतोय, अल्काईल हॅलाइड बरोबर केली तर नेमकं काय घडतं हे पाहूया. ओके. आता ही रिॲक्शन जी आहे ही तुम्हाला इथर या टॉपिकमध्ये आहे. या रिॲक्शनद्वारे इथर्स तयार करता येतात आणि मेनली याच्यामध्ये सिम्पल इथर्स तयार करण्याची पद्धत आहे अँड दॅट इज कॉल्ड ॲज विलियमसन सिंथेसिस. त्यामुळे आपण इथर्स लिहूया. दिस इज विलियमसन्स सिंथेसिस अँड इट इज यूज्ड टू प्रिपेअर सिम्पल इथर्स. याच्यामध्ये फक्त सिम्पल म्हणजे दोन्ही अल्काईल ग्रुप जे आहेत सिम्पल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर. इथं दोन्ही सिम्पल आणि मिक्स्ड असे दोन्ही प्रकारचे इथर्स इथं तयार करता येतात. त्यामुळं एक आपल्या माहितीसाठी इथं हायलाइटिंग पॉईंट लिहूया. सिम्पल अँड मिक्स्ड इथर्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय दिस रिॲक्शन. हे रिॲक्शनलाच आपण विलियमसन सिंथेसिस असं म्हणतो. इथर्स तयार करण्याची ही पद्धत आहे आणि या पद्धतीमध्ये सिम्पल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर्स आपल्याला तयार करता येतात. आता ही रिॲक्शन कशी घडते तर अल्काईल हॅलाइड्स म्हणजेच RX, दॅट इज युअर अल्काईल हॅलाइड, when it is reacted with sodium alkoxide, that is NaOR. आता हे दोन्ही ग्रुप सेम पण असतील किंवा डिफरंट असतील. सेम जर असतील तर सिम्पल इथर तयार होतात आणि हे दोन्ही ग्रुप, हे दोन्ही अल्काईल ग्रुप वेगवेगळे असतील तर मिक्स्ड इथर्स तयार होतात. त्यामुळे इन जनरल आपण याला जर पहिल्या अल्काईल हॅलाइडमधल्या अल्काईल ग्रुपला R म्हटलं तर याला आपण म्हणूया R1 किंवा R'. ओके. when the reaction is carried, when alkyl halide is reacted with sodium alkoxide, दोघांची जर आपण रिॲक्शन केली, एकत्र हीटिंग केलं तर काय होतं का हॅलोजन, अल्काईल हॅलाइडमधला हॅलोजन आणि सोडियम अल्कॉक्साईडमधला सोडियम हे एकत्र येतील आणि तयार होईल सोडियम हॅलाइड. आणि हा अल्कॉक्सी ग्रुप जो आहे हा अल्काईल ग्रुपला अटॅच होईल. सो द प्रोडक्ट विल बी ROR' or ROR1 और R', दॅट इज. आता याच्यामध्ये पहा ऑक्सिजन हा फंक्शनल ग्रुप आहे, दॅट मीन्स इट इज इथर. हा इथर आहे प्लस बाय प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो प्लस सोडियम हॅलाइड इज देअर, NaX इज अ बाय प्रोडक्ट. आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहू शकतो. सिम्पल इथर पण कसे तयार करता येतात आणि मिक्स्ड इथर पण कसे तयार करता येतात. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल आपण सिम्पल इथर्स घेऊया, एक एक्झाम्पल आपण मिक्स्ड इथर्स घेऊया. फॉर एक्झाम्पल जर समजा मी मिथाईल ब्रोमाइड घेतला, when मिथाईल ब्रोमाइड
इज रिॲक्टेड विथ. आता इथं पण अल्काईल ग्रुप जो आहे तो मिथाईल जर ठेवला तर सिंपल इथर तयार होते, जर वेगळा घेतला तर मिक्स्ड इथर तयार होईल. बरोबर. त्यामुळे इथे मी लिहितोय NaOCH3 म्हणजे आहे सोडियम मिथॉक्साइड. दिस इज युअर सोडियम मिथॉक्साइड. when they are heated together, when methyl bromide is heated with sodium methoxide, simple एक बॉक्स तयार करा. सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. bromine will be substituted by methoxy group, so the product will be CH3. Okay, this will be attached by OCH3 plus NaBr. आता या तयार होणाऱ्या प्रोडक्टमध्ये पहा CH3 ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला दोन्ही जे अल्काईल ग्रुप आहेत ते सेम आहेत, त्यामुळे याला आपण म्हणतो सिंपल इथर. आता याचं नाव काय, तर 2 मिथाईल ग्रुप असलेला इथर. सो कॉमन नेम इज डायमिथाईल इथर. जर IUPAC नेम पाहायचं असेल तर आपण त्या इथर या टॉपिकमध्ये पाहणारच आहोत, पण तरीसुद्धा मी आता सांगतो. याच्यामध्ये एका बाजूला किंवा एक जे आहे ही कार्बनची लॉंगेस्ट चेन कन्सिडर करतो आपण, आणि दुसरा जो आहे तो सबस्टिट्यूट ग्रुप. म्हणजे हा एक कार्बन असलेला मिथाईल ग्रुप आहे, एक कार्बन ॲटम असलेला अल्केन म्हणजे मिथेन आहे, त्याला अटॅच आहे मिथॉक्सी ग्रुप, त्यामुळे याला मिथॉक्सी मिथेन असं सुद्धा म्हणतात. ओके. आता मिक्स्ड इथरचं एक्झाम्पल पाहूया. इथे आपण अल्काईल हॅलाइड बदलूया. जर समजा C2H5Br घेतला, दॅट इज इथाईल ब्रोमाइड. ओके. आता जर तो सोडियम इथॉक्साईड बरोबर रिॲक्ट केला तर डाय इथाईल इथर तयार होईल, म्हणजे सिंपल इथर तयार होईल. पण आपल्याला तयार करायचं मिक्स्ड इथर, म्हणजे हे दोन्ही अल्काईल ग्रुप जे आहेत हे वेगवेगळे पाहिजेत. अल्काईल हॅलाइडमधला अल्काईल ग्रुप आणि सोडियम अल्कॉक्साईडमधला अल्काईल ग्रुप हे दोन्ही जर वेगळे घेतले तर मिक्स्ड इथर तयार होईल. त्यामुळे इथं हा ग्रुप मी अल्काईल हॅलाइडमधला ग्रुप घेतला आहे इथाईल. आता सोडियम अल्कॉक्साईडमधला हा अल्काईल ग्रुप म्हणजे मी मिथाईल घेतो. त्यामुळे पहा NaOCH3 दॅट इज सोडियम methoxide. When they are heated together, when ethyl bromide is heated with sodium methoxide, काय तयार होतं, सिंपल एक बॉक्स तयार करा. याचा पॉझिटिव्ह पार्ट याचा निगेटिव्ह पार्ट हे एकत्र नंतर NaBr बाहेर पडेल आणि तयार होणारा प्रोडक्ट असणार आहे C2H5OCH3 प्लस NaBr. मग हा जो इथर तयार झाला आहे याच्यामध्ये पहा दोन्ही अल्काईल ग्रुप वेगवेगळे आहेत, त्यामुळं दॅट इज मिक्स्ड इथर. याचं नाव काय असेल तर एक अल्काईल ग्रुप आहे इथाईल, एक अल्काईल ग्रुप आहे मिथाईल. इथाईल आणि मिथाईल यांच्यामध्ये अल्फाबेटिकली जर पाहिलं तर इथाईल ईपासून स्पेलिंग स्टार्ट होतं आणि मिथाईलचं एमपासून. मग अल्फाबेटिकल ऑर्डर आपण फॉलो जर केली तर पहिल्यांदा आपल्याला इथाईल नाव लिहावं लागेल आणि नंतर मिथाईल. त्यामुळे याचं नाव असणार आहे इथाईल मिथाईल इथर. किंवा याचं IUPAC नेम जर आपल्याला द्यायचं असेल तर लॉंगेस्ट कार्बन चेन 2 कार्बनचे आहे, म्हणजे पॅरेंट अल्केन झाला इथेन, त्याला अटॅच असलेला ग्रुप पहा मिथॉक्सी. सो इट इज मिथॉक्सी इथेन असं आपण म्हणू शकतो. या मेथडनं पहा आपण सिंपल इथर पण तयार केले डायमिथाईल इथरसारखा, तसं डायइथाईल इथर पण तयार करता येईल आणि मिक्स्ड इथर पण तयार केले जसा इथाईल मिथाईल इथर आहे. म्हणून ही मेथड जी आहे युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ सिंपल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर अँड दॅट इज कॉल्ड ॲज विलियमसन सिंथेसिस. दिस पार्ट विल बी रिपीटेड इन युअर इथर टॉपिक. ओके. आज आपण अल्काईल हॅलाइड्सच्या 6 केमिकल रिॲक्शन्स किंवा केमिकल प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. उरलेल्या केमिकल प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. हा व्हिडिओ पुन्हा पहा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. तोपर्यंत पहा झालेल्या रिॲक्शन ज्या आहेत ह्या नोटबुकमध्ये लिहून काढण्याचा प्रयत्न करा, कारण जेवढ्या वेळा तुम्ही त्या रिॲक्शन्स न पाहता पहिल्यांदा पाहून लिहा आणि नंतर न पाहता लिहा. जेवढ्या वेळा तुम्ही न पाहता लिहाल
तेवढा हा पार्ट तुमचा परफेक्ट होईल. ह्या रिॲक्शन तशा समजायला सोप्या असतात, परंतु एक्झाममध्ये लिहायला अवघड का जातं, तर आपली रायटिंग प्रॅक्टिस नसते. त्यामुळे रायटिंग प्रॅक्टिस करा, यू विल स्कोर मोर, जास्त तुम्हाला स्कोर करता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील लेक्चरमध्ये आपण उरलेल्या केमिकल प्रॉपर्टीज पाहूया. थँक्यू.